नमस्कार, मी पूर्ण तावटे. समाजामध्ये निराधार असे म्हणजे ज्यांना कोण बघत नाही त्यांच्याकडे बघण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मग इकडे शिवमंदिराकडे जात असताना काका एकटे फुटपाथवर होते. मग त्यांच्याकडे त्यांच्या पायाचं दुखणं बघून वगैरे त्यांना ती इजा झालेलं बघून त्यांच्याकडे यावं वाटलं मला त्यांच्याकडे. थोडक्यात येतो मी इकडे नागपूरला आले की त्यांच्याकडे येत असतो, बसत असतो, बोलत असतो. मग त्यांच्या काही व्यथा आहेत, ती का असं राहते, त्यांना कोण बघणार आहे का नाही, ते कुठून आलेत काय नाही. आज थोडक्यात आपण त्यांच्याकडे माहिती घेऊया. काका, सर्वप्रथम तुमचं नाव काय? रमेश बाबूराव बाबू. रमेश बाबूराव बाबू. आपण कुठून? किती होता? इथे घेता तिथूनच. हॅलो ना. हा, एक मिनिट. म्हणजे म्हणजे आपले बघायला कोण नाही का काका? आहे एक भाऊ आहे बबलू कमी, हां हां हां. एक गणेश, एक माझी बहीण आहे रत्नमा. अच्छा, मग इकडे कोण नाही का येत? येतात कधी कधी येतात. मग तुम्ही असं एकटं का राहता? म्हणजे काय त्याचं ह्याच्या मागचं काय हेतू काय असं? ते घरवाली आलती, हां तर त्याच्या संग झंझट घालते माझ्या संग, तर मग मी बाहेर निघून गेलो. हां हां. मी मग कृष्णानगरमध्ये किशोर खोबरागडी आहे तर ते राहिलं राहतं. अच्छा अच्छा. मग राहिलं ते घरवाली बी बराबर नव्हती, तर ते सोडून चालली गेली. अच्छा तर मग मी एकटं किरायाच्या मकानमध्ये कसं राहू? अच्छा, एकटं राहा वाटत नाही एकट्याला. अच्छा, म्हणजे एकट्याला. रवींद्रगडचं हनुमान मंदिर आहे, हां रवीनगरचं. तिथे 5-6 महिने राहिले. अच्छा. मग तिथून चांगलं नाही तर मग इकडे आलो. हां. इथे आलो तर मग माझं पन्नीने काही नाही केलं. अच्छा. तर एका साहेबांना पन्नी सकाळीच येते सायकलवर घेऊन, अच्छा तर रनिंग मारायला जाते, तर त्यांना पहिली पन्नीचे आणून दिली. अच्छा, ती पण पहिली ना. हां हां हां. दुसरी पन्नी चालली. अच्छा, त्यांनी दुसरं पण आणून दिलं. अफसर करून काय मुसलमान, अच्छा तर त्याला मग हे लहान करून अच्छा त्याने याच्यावर डबल पन्नी. अच्छा. म्हणजे तुम्हाला इथं म्हणजे समजकार देणारे आहेत भरपूर. तुमच्याकडे येतात, तुमच्याकडे बघतात, करतात. एक आहे साहेब आहे बोल्यावला, ते सातगाव तिरत म्हणून तो सांगते त्याले गोल्या गोल्या दाखवून. हां, नाही ना, गोळ्या राहते, गोळ काय नाही, अडचण नाही काय. पण तुम्हाला अशी घरची आठवण येत नाही का कधी असं तुम्हाला घरी जावं, बोटावं, किंवा घरचे कोणीतरी इथे यावं, तुम्हाला बघावं? भाषी येते ना. हां अच्छा, गावात आहे. मयूर पण त्यांना नाही का वाटत की तुम्हाला घरी घेऊन जावं? नाही, त्याने घेऊन जातात पण तुम्ही नाही जात, तुम्हाला असं एकटं राहू वाटतं असं? एक मयूर करून आहे, रीना नावाची. अच्छा. डोक्या भाषा असंच आहे काही भाषा आहे. काही येतं, काही लागले तरी घेऊन जातो. पण एकदा म्हणजे असं तुम्हाला असं एकट्याला खंत वाटत नाही का, मी एकटं राहतोय, म्हणजे असं काही वाटत नाही का स्वतःला? काही असं? नाही. काही नाही. आता एकट्याला तुम्ही समाधानी आहेत का असं? दोघे पोळी आहे, तर एक भिवापूर मंदी आहे सितू नावाची. हा ना, खतरनाक. भिवापूर मध्ये एक पोरगी आहे, एक पोरगी आहे मुंबईची. अच्छा. म्हणजे तुम्ही समाधानी आहे तिथं. आता हे समजा पाऊस मोठा आला, हे ओलं झालं, तर काय करणार तुम्ही? आता तुमचा हातरून पांघरून जवळपास मी बघतो हे ओलं आहे सगळं. नाही असं काय म्हणजे हे ओलं काय, म्हणजे आता समजा ह्या साईडनं पाऊस आला तर हे भिजतंय सगळं. नाही ह्या साईडला हे खाली पूर्ण सोडून जाता का तुम्ही? ते पार बांधलं. हां, ते पावडर हे कुणी बांधलेलं आहे? तुम्ही स्वतःने बांधलेलं? वा. तो एक दाई करून आहे नेपाळी, तो आणून देतो. अच्छा अच्छा. ब्रेड बी आणून देतो, बिस्किट बी आणून देतो. अच्छा. दोन तीन येतं म्हणून येतात ना. चांगला आहे काका, चांगला आहे. एक तर मला आमची वाटतं की तुमच्याकडे यावं, तुमच्याशी आमची एक भावनिक नाळ जुळलेली आहे. हो. तुमच्याकडे येऊ वाटतं, तुम्हाला बघू वाटतं काहीतरी खायला प्यायला, जेवढं आमच्याकडे करणं होतं तेवढं आम्ही करतो. हो. आता इथून आम्ही आहे तुमच्यासोबत कंटिन्यू. आता इथं आले की तुमचं काही लक्ष देत राहील. समाजामध्ये अशी कमी लोक आहेत जातात, त्याच्याकडे लक्ष देणं भाग आहे समाजामध्ये राहत असताना.
तुम्ही म्हणजे ह्या म्हणजे पुढं काय संदेश देऊ शकता तुम्ही म्हणजे काय सांगू शकता की सगळ्या समाजाला प्रेरित समाज तुम्ही काय सांगू शकता म्हणजे असे भटकंती करणारी लोकांबद्दल कुणी दया याचना करावी कुणी लोकांकडे बघावं समाजाचे पुढे यावं सगळ्यांनी एकत्र येऊन जे निराधार लोक आहेत त्यांच्याकडे बघावं तुम्ही काय संदेश देऊ शकता येतात ना लय जण येतात हां सगळेच जण येतात हां पण याच्या याच्यानं मी त्यात चालू नाही सर अच्छा अच्छा कधी कधी जातो ये काळ्या वगैरे घेऊन येतो अच्छा एकटाच ते मयूर माझी भाषी आहे ते आम्ही ठीक आहे मग अशा तऱ्हेने मी मामाकडे आलो होतो मला येऊ वाटतं मामाकडे बोलू वाटतं बसू वाटतं आणि सरस मला म्हातारी माणसं जास्त खूप आवडतात त्यांच्या ज्या म्हणजे आयुष्यभर ज्यांनी जी समाजाप्रती बघितलेलं असतं समाजामध्ये काय चांगलं काय वाईट ते त्यांच्याकडे त्यांच्या अनुभवातून आम्हाला शिकायला भेटतं खूप आज मामाकडे आलो मला अत्यंत खूप मला असं सांगताही नाही तर आनंद वाटायला लागला आपण ही सर्वजण मिळून आपण एकत्र एक नवीन समाज घडवूया असे निराधार लोकांना आपण सर्वांनी मिळून मदत करूया जय हिंद जर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या लोकांना तितक्याच प्रेरणेने काम करता येईल जय हिंद